नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. नेमकं अमेरिका इराण यांच्यामधला संघर्ष आता कुठपर्यंत पोहोचलेला आहे. बघा, मी सुद्धा अमेरिका इराण म्हणायला लागले. इस्रायलचा कुठेही संदर्भ सुद्धा येत नाहीये ह्याच्यामध्ये. कारण वाटाघाटीला बसले दोनच देश. गेल्या वेळच्या वाटाघाटींमध्ये काय झालं त्याचा आपण थोडासा पाठपुरावा केलेला होता. इराणची 70 जणांची टीम आलेली होती आणि ती टीम वाटाघाटी तर केल्या त्यांनी, त्यांना जे काय गाईडलाईन्स दिलेली होती त्यानुसार ते बोलत होते. पण परत जाताना त्यांनी एकच सांगितलं, की अंतिम निर्णय आम्ही घेऊ शकत नाही. आम्हाला परत परत जावं लागेल आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला कळवू शकतो, की ह्याच्यामध्ये काय मान्य आहे किंवा काय अमान्य आहे ते. यानंतर मग ती टीम कशी गेली आणि पाकिस्ताननी त्यांना त्यांच्या विमानांना एस्कॉर्ट केलं. स्वतःची सैनिकी विमानं वापरून इराणी विमानांचे ट्रान्सपॉन्डर आहेत ते ऑफ करण्यात आले होते. इतक्या कडक सुरक्षेमध्ये टीमला त्यांनी परत पाठवलं. त्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा काही काळासाठी हा शस्त्रसंधी झाल्यासारखा ट्रम्प यांनी आता इथून पुढे हल्ले करू नका म्हणून सांगितलेलं होतं. त्यानुसार हल्ले तर थांबलेले आपल्याला दिसले म्हणजे बऱ्याच प्रमाणामध्ये. पण होर्मुझच्या आखातामधला जी बंदी घालण्यात आलेली होती ती मात्र काही उठलेली दिसत नाही आपल्याला. नाकेबंदी तशीच चालू राहिली आणि ह्याच्यावरून पुन्हा गोष्टी भिंसायला सुरुवात झाली. त्याच्यामध्ये परत एकदा पाकिस्तानचे जनरल आसिम मुनीर इराणमध्ये गेले आणि त्यांनी पुन्हा एकदा सारवासारवी करण्याचा प्रयत्न केला. त्याला विशेष यश आलं नाही. असं म्हणतात, की इराणने सांगितलं, की आता चर्चा करण्यात काय अर्थ आहे? त्या चर्चेनुसार जर का ठरलेलं होतं, की नाकेबंदी उठवायची, नाकेबंदी आम्ही उठवली होती, अमेरिकेने उठवली नाही. मग काय उपयोग आहे या सगळ्याचा? तेव्हा ट्रम्प यांनी एक सुवर्ण संधी घालवली, असं अनेक जण आता म्हणतायत. कारण त्यांनी असं सांगितलेलं होतं, की मला 80% 90% सोल्युशन नकोय. मी जे सांगतोय ते 100च्या 100% इराणनी मान्य केलं तरच पुढे जा, नाहीतर जाऊ नका. अशी जेव्हा भूमिका असते तेव्हा बोलण्यांमधून पाऊल पुढे टाकलं जाणार नाही हे इराणी जनतेने सुद्धा ओळखलं असेल, त्यांच्या नेतृत्वाने ओळखलं असेल. पण आता इथून पुढे अशी परिस्थिती आहे, की अमेरिकेने डिक्लेअर केलेलं आहे, की आता जर का राहिलं नाही तर आम्ही त्यांच्या आस्थापनांवरती पुन्हा एकदा हल्ले करायला सुरुवात करू. आणि इथे इराणची राजकीय नेतृत्व आणि त्यांचा IRGC यांच्यामध्ये जो बेबनाव आहे, तो आता त्याला उकळी फुटायला लागलेली असं दिसतंय. काल परवाच्या आलेल्या ज्या बातम्या आहेत त्याच्यामध्ये पेझेश्किन असतील, आराघची असतील किंवा गालिवाव असतील, या तिघांनाही नजरकैदेत ठेवलं गेलेलं आहे, अशा बातम्या होत्या. संपूर्ण इराणभर कुठे ना कुठे स्फोट घडतायत. काही ना काही हिंसाचाराच्या बातम्या, लोक नाराज असल्याच्या बातम्या, या सगळ्या जेव्हा यायला सुरुवात होते त्यावेळेला इराण इथून पुढे शांत राहणार का? राजकीय नेत्यांना जर का अशा पद्धतीने नजरकैदेत ठेवलं गेलं असेल, तर ती एक अत्यंत गंभीर गोष्ट आहे. आणि ही राजकीय नेते जे आहेत ते अशा मनस्थितीत आहे की शस्त्रसंधी करून टाकावा. इन ए वे त्यांचं म्हणणंही बरोबर आहे, पण IRGC मात्र झुकायला तयार नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही न्यूक्लिअर मटेरियल देणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे. पाकिस्तान हा योग्य देश आहे तिकडे जाण्यासाठी एका कारणासाठी, की पाकिस्तानकडे पण अणु कार्यक्रम होता. तोच कार्यक्रम त्यांनी इराणला दिला. म्हणजे सेंट्रिफ्युजेसची डिझाईन्स आहेत, ती डिझाइन त्यांना पाकिस्तानकडून मिळालेली आहेत. त्यामुळे आज जर का आसिम मुनीरनी जाऊन इराणला सांगितलं असेल, की बघा आम्ही पण अणुबॉम्ब तयार केले, आमच्याकडे पण आहेत. फक्त आम्ही आमचा जो अणुबॉम्ब जो आहे त्याची ताबा कोणाकडे दिलेला आहे? तर अमेरिकेकडे दिलाय. आता हे काय कोणी तुम्हाला कागदोपत्री लिहिलेलं दाखवणार नाही. पण आपण बघितलं ऑपरेशन सिंदूर 1 पार्ट 1 मध्ये तो जो सगळा साठा ठेवलेला होता, त्याच्यावर हल्ले झाल्यानंतर चिची करत उठला कोण? तर अमेरिका उठला. का? कारण ताबा त्यांच्याकडे होता आणि त्यांची माणसं आत बसलेली होती असं म्हणतात. आता त्याच्याबद्दल कोणी काहीही बोलायला तयार नाहीये, तो भाग वेगळा. पण अशा पद्धतीने ताबा अमेरिकेकडे द्या, तुमचं काही नुकसान होणार नाही. आमचं कुठे झालंय नुकसान? आम्ही पण गेली 20-25 वर्ष असेच आहोत. तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही अमेरिकेला सांगून ते वापरू शकता.
अशा पद्धतीने जर का इराणी नेतृत्वाला पटवण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला असेल तर मला बिलकुल आश्चर्य वाटणार नाही. फक्त पाकिस्तानची जी लष्करी एकंदरीत पद्धती आहे ती इराण मान्य करेल का आणि IRGC मान्य करेल का हा प्रश्न मात्र तिथेच राहतो. एक अगदी स्पष्ट म्हणजे त्यांनी 40च्या 40 नेते टॉप लेव्हलचे उडवून सुद्धा IRGC अजून ढेपाळलेली नाही. ही गोष्ट स्पष्ट होते आणि तिथलं पॉलिटिकल नेतृत्व जे आहे ते IRGC वर मात करू शकत नाही. त्यांना वरचढ ठरू शकत नाही हेही क्लिअर झालं. लोकांच्या मनात जरूर असेल की राजकीय नेतृत्वाने पुढे यावं आणि काम करावं, पण जोवर IRGC शिरजोर आहे तोपर्यंत त्यांचा शब्द हा अखेरचा शब्द नाही, हे सुद्धा इथे आता क्लिअर झालेलं आहे. तेव्हा ही परिस्थिती जी आहे ती अत्यंत गंभीर आहे. ट्रम्पनी स्वतः एक ट्विट केलेलं आहे आणि म्हटलेलं आहे, की इराणमध्ये काही ना काहीतरी बंडाळी होण्याची शक्यता आहे. त्यांचे शब्द वेगळे असतील कदाचित, पण एकंदरीत अमेरिकेला त्याची अपेक्षा असावी. जे दुसऱ्या राउंडसाठी म्हणून उपराष्ट्राध्यक्ष JD व्हॅन्स अमेरिकेला येणार म्हणून ठरलेलं होतं आणि त्यांनी ऑलमोस्ट प्रयाण करायची संपूर्ण तयारी केलेली होती. त्याच वेळेला त्यांना असं सांगितलं गेलं, की इराणने डिक्लेअर केलेलं आहे, की आम्ही काही तिथे येऊ शकणार नाही आहोत. आमची टीम तिथे येणार नाही आणि म्हणून व्हॅन्स यांचं सुद्धा पाकिस्तानात येणं आता लांबणीवर पडलेलं आहे. इराणने आणखी एक मोठा पेच डिक्लेअर केलेला आहे, की मुळात पाकिस्तान हा मध्यस्थ देश असूच शकत नाही. आता हा तर फारच मोठा गंभीर प्रहार आहे असं मला वाटतं, की म्हणजे सगळी बोलणी झाली, हे झालं, ते झालं आणि आता यांना आठवलं, की पाकिस्तान हा देश बरोबर नाही म्हणून. त्यांचं कारण बरोबर आहे. पाकिस्तान आणि सौदी अरेबिया ह्यांचा जर का संरक्षण करार असेल आणि इराण आणि सौदी अरेबिया ह्यांचं तर वितुष्ट आहे. तेव्हा इराणचं म्हणणं असं आहे, की आमचा जो कोणी शत्रू आहे त्याच्याशी संरक्षण करार केलेला पाकिस्तान हा मध्यस्थ होऊ शकत नाही. बिकॉज ही हॅज व्हेस्टेड इंटरेस्ट इन इट. तेव्हा व्हेस्टेड इंटरेस्ट नसलेला एखादा देश मध्यस्थ होऊ शकतो, तो पाकिस्तान असू शकत नाही. ही जर का इराणनी भूमिका घेतली असेल तर ती क्लिअर आहे. आपल्या बाबतीत सुद्धा आपल्याला हेच म्हणता येईल, की भारत हा मध्यस्थ म्हणून कितपत यशस्वी झाला असता. 2 गोष्टी आहेत. भारत सुद्धा पूर्णपणे निपक्षपाती आहे या बाबतीत असं म्हणता येत नाही आपल्याला. आपले आणि इस्रायलचे अनेक डिफेन्स पॅक्स आहेत. आपले आणि अमेरिकेचे आहेत. त्यामुळे आपल्यावर जर का कोणी असा आरोप केला मध्यस्थ म्हणून काम करत असताना, की तुम्ही बाबा पक्षपाती आहात, तर ते बरोबर दिसत नाही आणि दुसरं तुमच्या शब्दाला तिथे वजन पाहिजे. नुसतेच आपले कागद इकडचे नेऊन तिकडे, तिकडचे नेऊन इकडे अशा करून उपयोग नाहीये. दोन्ही बाजूंना याचं आपण ऐकलं पाहिजे आणि सूज्ञ विचार करून हा आपल्याला सोल्युशन देईल असं ज्या वेळेला त्यांना खात्री वाटते, तेव्हा ती मध्यस्थी ही यशस्वी ठरते. आज पाकिस्तान जे काही करतंय त्याला मध्यस्थी म्हणणं म्हणजे हवा-हवाई आहे. जी आपल्याकडच्या लिबरल पत्रकारांना फार आवडते. कारण त्यांना कुठेतरी पाकिस्तानचं वजन कसं अगदी फारच वरती झालेलं आहे. अशी दिवास्वप्न नेहमीच पडत असतात. त्याच्यातलं हे एक उदाहरण आहे ते असो. पण आता सगळ्या जगाचं लक्ष ट्रम्प यांनी सांगितल्याप्रमाणे आहे ते इराणमधल्या बंडाळीकडे आणि इराणमध्ये जर का बंडाळी झाली तर मात्र या परिस्थितीमध्ये आमूलाग्र फरक होऊ शकतो. ती बंडाळी होणार का नाही आणि ती यशस्वी होणार का नाही ही 2 स्वतंत्र गोष्टी आहेत. त्याची सुरुवात तर होऊ द्या. ती झाली की आपण त्याचा मागोवा घेऊ. तोवर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.